आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज. स्वर्गवासी कुणाल ढेपे महामार्ग. भाऊचा ढाबा नाही काय हो, मिल कॉलनी स्टॉपच्या पुढे आपण फातिमाच्या पुढे गेलो की नाही, त्या ठिकाणी एक वज्जर डोंगर निबात झाड. आता तुम्ही सांगा राजो, सध्या थंडीचे दिवस आहेत, वारा उदान आहे काय का चक्रीवादळ आहे काय, ते वज्जर म्हातारं डोंगर होईल निबात झाड होईल रोडवर पडल्याच्यानं लोकांचे वज्जर वाके झाले. एक तर कसं आहे, बैरमची जत्रा चालू आहे आणि ह्या रोडनं जर ट्रॅफिक जर म्हणसाल संध्याकाळसाठी, मग त्यातल्या त्या आज कोणता दिवस आहे सारेलेच माहीत आहे, बुधवार दिवस. हे लोक रस्त्यावर हे झाड पडल्याच्यानं लई मोठी ट्रॅफिक जाम झाली असून पाना मोठे मोठे ट्रक या ठिकाणी थांबल्याच्यानं एवढा मोठा स्वर्गवासी कुणाल ढेपे महामार्ग थांबून गेला ना. या झाडाच्या आणि त्या रस्त्याचं मतलब रुंदीकरण थांबलं आहे. आता बातमी हे नाही की झाड पडलं, बातमी हे आहे की हे झाड कोणाच्या उरावर नाही पडलं. नाही तर सांगा, अजून एक घटनेत वाढ झाली असती की नाही, त्या भगवंताची कृपा. बरं, वारं उदान जर असतं तर माणसानं समजू शकलं असतं की बाय वारं उदानानं झाड पडले, वारं उदानानं मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतं पडतात, पण बिना वारं उदानाचं हे झाड पडल्याच्यानं सर्वत्र लोक की नाही विचार करून आले. तर या रोडनं असे हे एकच झाड नाही आहे, असे शेकडो झाडं आहेत की हे कोण्या टेमले कोणाच्या अंगावर पडतील हे सांगता येत नाही. पण प्रशासनाला लक्ष द्यायला पाहिजे हां, की बाबा आम्ही वृक्षतोडीचं की नाही समर्थन करत नाही, पण जे झाडं म्हातारे झाले डोंगरे झाले हे लोकांच्या अंगावर पडल्यापेक्षा याची जर सिस्टमॅटिकली जर विल्हेवाट लावली की नाही आता तर जरासं चांगलं होईल. ह्या प्रशासनाच्या गोष्टी लक्षात यायला पाहिजे. कोणतरी म्हणते या रस्त्यानं लय मोठे निबात झाड आहेत, याचा की नाही तिकडे एक पर्यावरणवाद्यानं तिकडे कोर्टात केस टाकली, त्याच्याने रोडचं बांधकाम थांबलं. मग सांगा, हे जर झाड कोणाच्या अंगावर पडलं असतं तर जीवाची हानी झाली नसती काय. तर हे बातमी येऊन आली, म्हटलं भाऊ गावरान 90वर घटना आहे, म्हटलं रात्री 10:30 वाजताची 10:30 वाजताची बातमी आहे. आणि हे तुमच्या आता स्क्रीनवर किती वेळात येऊन राहिली, अर्ध्या घंट्यात. अशा ब्रेकिंग सुपरफास्ट कोणत्याही बातम्या पाहायसाठी एकमेव चॅनल परत वेळातलं गावरानली सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बातमी हेच की झाड पडलं, पण चांगलं झालं, कोणाच्या उरावर नाही पडलं, नाही तर अजूनही भयानक बातमी झालीच ती. बातमी जशी तशी गावरान 90वर.